संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग 7वा अभक्त ज्ञानाचा निषेध। पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी, वज्रलेप होणे अभक्तासी। नाही जासी भक्ती ते पतित भक्त, हरिसी न भजत दैवहत, हरिसी न भजत दैवहत। अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ न पावे हरी, त्या कैसा दयाळ न पावे हरी। ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे, सर्वा घटी पूर्ण एक नांदे। भावार्थ, अभक्त पर्वतासारखी प्रचंड पापे करतो। त्याची ती पापे वज्रलेपासारखी त्याला कायम चिकटून राहतात। ज्यांना हरीविषयी प्रेम नाही ते पापी होत, ते अभक्त होत, ते दुर्दैवी असल्यानेच हरीला भजत नाहीत। वेदांत तत्वज्ञानाची अनंत रूपांनी व अनंत काळ बडबड केली तरी भक्ती वाचून हरी दयाळू असला तरी पावत नाही। ज्ञानदेव महाराज म्हणतात, आत्मा हा स्वयंप्रमाण असून तोच माझे सर्वस्व आहे, तोच एकटा सर्वांच्या ठिकाणी पूर्वत्वाने नांदत आहे। त्यासाठी माऊलींनी युक्ती सांगितली ती भगवान नामस्मरणाची। एका परमात्म्याशिवाय दुसरे काही नाही असा ज्याच्या बुद्धीने निश्चय केला व ज्याची बुद्धी विषय सुखाची वासना सोडून देऊन सर्व कर्मे ईश्वर प्रित्यर्थच करून लागला, तो पाप पुण्य रहित होतो। अभक्ताकडून परमेश्वर प्राप्तिकारक सुखरूप स्वप्नातही घडत नाही। त्यामुळे त्याच्या पुढे संसार रूपी ताटच नेहमी वाढलेलं असतं। ज्या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते, जे उच्चारणातही कोणतेच कष्ट करावे लागत नाही, असे नामस्मरण न करणारे मानव दैवहत म्हणजे हतभागीच म्हटले पाहिजे। कारण भगवंतावर प्रेम आणि त्याच्या नामाचा उच्चार करण्याची इच्छा उत्पन्न व्हायची तर पदरी पुण्याचा मोठा साठा असायला हवा। ज्या ज्ञानाने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्या भगवंताविषयीच भक्ती नसेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे। म्हणून अशा ज्ञानाला बरळ म्हणजे अर्थहीन बडबड म्हटली आहे। अशा बडबडीने श्री हरी दयाळू असले तरी त्याला भेटणार नाही। श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा परमात्माच आत्मा असून आम्हाला त्याच्या वाचून काहीच प्रमाण वाटत नाही। प्रत्यक्षादी प्रमाणे आणि त्या प्रमाणांनी कळणारे जग आपल्याला कळते तर या श्रीहरिरूप प्रमाणाने त्याच्या सत्तेने सर्व वस्तू सत्तवान आहेत। निर्गुण सगुण ही श्रीहरीची दोन्ही रूपे व्यापकच आहेत। येथे हा आत्मा असे म्हणून सगुण निर्गुणाचे ऐक्य दाखवले आहे। सर्वा घटी या पदाने सगुणाचे व्यापकत्व सांगितले। पूर्ण या पदाने त्याच्या निर्तिशय ऐश्वर्याचा बोध करून दिला। निधान शब्दाने त्याच्या अनंत कल्याण गुणाचा निर्देश केला आणि नांदे असे म्हणून अंतर्बाह्य सर्वत्र एका श्रीहरीचीच लीला असल्याचे सूचित केले।